जय गुरु. हा, जय गुरु. जय गुरु. जय. ठीक आहे. आपलं काही काही काय ते झालं होतं ना. काही काही. जय गुरु. हा, जय गुरु. जय गुरु. तर हो, स्वाती असं काय विचारते, वर्ग झाला का? हो, मगाशी मी कधी 18-19 पासून म्हणजे 8 वाजून 18 मिनिटांनीच जॉईन केलं, तर तेव्हा नव्हतं केलं सुरू झालं होतं. म्हणून ओके ओके, विचारलं. हा. हा हो, नाही, ठीक आहे, हा ठीक. हा हा, नाही, ठीक आहे. हा. हं. तर आपण एकादश पाठ अंकानगरी घेणार आहोत. पण त्याच्यापूर्वी स्वातीने जे विचारलं होतं त्याची एक ते शंका, हो. कोणाला कळलं का ते काय मी जे सांगितलं ते बाधती बाधतेच? कोणी सांगू नाही शकेल? सर, पर्टिक्युलर वाक्याचा नाही कळला अर्थ. नाही नाही सर. सर, ती बाधती. प्रातिनिधिक शंका आहे. प्रातिनिधिक शंका आहे सर ती. प्रातिनिधिक शंका आहे. म्हणजे हो साधारण एक म्हणजे त्याचा लास्ट काय जे मिनिंग कळलं की बाबा, की तो म्हणतो की स्वामी म्हणतो की ते म्हणजे साधा सामान्य माणूस जरा हुशार असेल तर तो हा किती हुशार, कालिदास किती हुशार असेल असं ते एक नाही, अल्टिमेट हे नाही पण नाही सर, ते एक असं मिनिट. आहे की बाधती संजू, वापरलेला शब्द क्लास सुरू आहे, आणि नंतर करतो फोन. हा, हो हॅलो. की हा, नाही, म्हणजे बाधती शब्द शीत वाद्यापेक्षा बाधते. नाही, ऐका. तर त्याचं असं आहे, कालिदास आधीची गोष्ट सगळं तर आहे, पण नंतर तो काय म्हणतो, न तथा बाधते शीतम यथा बाधती बाधते. म्हणजे काय? जेव्हा तो कोण तो पंडित असतो बाहेरचा, तो म्हणतो की शीतम बहु बाधती. वदती पंडित शीतम बहु बाधती इति. म्हणजे तो पंडित म्हणतो की थंडी खूप वाजते. बाधती. पण बाधते आपण प्रवेशमध्ये शिकलो, ह्या कुठला धातू आहे? हा आत्मनेपदी धातू आहे, बरोबर. बाधते. हो. आणि मग तो जेव्हा पंडित असं म्हणतो, तो आपलं जनरल म्हणजे ठोकून देतो आपला शीतम बाधती असं. हा, तर त्याला वाटतं हे पालखीचे भोई आहे, त्यांना काय कळणार एवढं. म्हणजे संस्कृत ही संस्कृत लोकांची म्हणजे सर संस्कृत तुमचा लोकांची. आवाज गेला. आवाज येत नाही. हॅलो, आवाज येत नाही. हा, आता येतोय. आवाज गेला. हो आता येतोय. हा, हा आता हो येतो. सर. हा येतो. हा. तर पूर्वी संस्कृत ही उच्च म्हणजे समाजातल्या सुसंस्कृत लोकांची भाषा होती, आणि जे नाही ते प्राकृत बोलायचे. तर तो बोलला पंडित त्या भुयांसमोर पालखीच्या, की शीतम बाधती. तर बाधते हा आत्मनेपदी रूप आहे, त्यामुळे बाधती असं रूपच नाहीये बाध धातूचे. तर मग कालिदास त्याला म्हणतो, म्हणजे कालिदास त्या भोयाच्या रूपात असतो, तो त्याला म्हणतो की न तथा बाधते शीतम. म्हणजे शीतम म्हणजे थंडी एवढी बाधत नाहीये, जेवढी जेवढं बाधती हा शब्द जेव्हा बाधतोय आम्हाला बाधतोय म्हणजे खटकतोय. तुमच्या कानाला बाधती हा शब्द जेवढा बाधतोय, तेवढी थंडी बाधत नाहीये असं. आणि मग त्या पंडिताला कळतं की इथे पालखी चालवणारे भोई सुद्धा एवढे, जर आपल्या संस्कृताचा एवढा, व्याकरणांचा एवढा अभ्यास असेल, तर तिथे आपण राजदरबारी जातोय, तिथे काय आपली हे लागणार, हा, पार लागणार. म्हणून तो तसाच म्हणतो, चला परत चला, मला जायचंच नाही असं. तर बाधती, आपण जे म्हटलं होतं की आत्मनेपदी म्हणजे काय, जिथं क्रियापद किंवा धातूचं रूप, त्याचं धातूची ती क्रिया असते, त्या क्रियेचा परिणाम कर्त्यावर होतो. तर तो म्हणतो अहम शीतम बाधते. हम्म. तर बाधती म्हणतो तो, आणि बाधते म्हणायला पाहिजे. का बरं? कारण ती थंडी बाधते जी जो करताय त्याला बाधते ना, त्यामुळे आत्मनेपदी रूप अपेक्षित आहे तिथं.
तर हो त्यांनी बाधती म्हटलं, आणि बाध धातू हा फक्त आत्मनेपदीच आहे, उभयपदी पण नाही. त्यामुळे त्यांनी म्हणजे चुकीचा प्रयोग केला बाध धातूचा. तर त्याच्यावर त्यांनी खटकन कालिदासांनी त्याला असा टोमणा मारला. तर तो परत आल्या पावली परत फिरला, अशी ती कथा. समजलं? हो हो. आम्ही सगळ्यांचं त्या पंडितासारखंच झालं, आम्हाला काहीच कळलं नाही. नाही, पण मला वाटलं, खरंय. म्हणजे मी काल कोणीतरी प्रवेश मध्ये टाकलं होतं आणि त्यांना आदल्याच दिवशी मी आत्मनेपदीची गोष्ट सांगितली. म्हणजे आवाज गेला सर, तर आवाज गेला. आवाज खूप बारीक येतोय. बारीक तर आवाज. तुम्ही असं लांब हा, जाऊन बोलता का? नाही नाही, अच्छा अच्छा. हॅलो. हा, येतोय आता. काय माहिती, पण माझा आता हेडफोन, ओके. म्हणजे हेडफोन आहे पण तो पीसीच्या थोडं दूर गेलं ना, लॅपटॉपच्या, किंवा आवाज कमी होतोय असं दिसतंय मला. तर हम्म. वायर होत असेल. नाही, वायर्ड नाहीये तो, हे आहे, वायरलेस आहे. त्यामुळे एवढं अगदी 2 पावलं जरी पुढे गेलो तरी हे होत आहे. हम्म. तर ठीक आहे. तर काल मी त्यांना सांगितलं, तर काल एक दोघांना मात्र त्या ग्रुपमधल्या लोकांना आज समजलं बरं ते काय आहे ते. अर्थात त्यांचं तो ते ग्रुप हुशारच आत्मनेपदीचं आहे. तर तो ग्रुप एकदम असा चांगला ऍक्टिव्ह आणि त्यांचं खूप चाललेलं असतं बरं. हो. नाही, इनफॅक्ट उन्नती, मला वाटतं आपण असं करावं, ते त्यातनं बऱ्याच काही काही गोष्टी त्या शेअर करतात ना, ते पण बऱ्या असतात. तर मला वाटतं आपण एक सुपर ग्रुप तयार करावा, की ज्याच्यात अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जे शेअर करायचं आहे ना, ते दोन्ही बॅचेस एकमेकांना शेअर करू शकतील, म्हणजे त्याचा आस्वाद घेता येईल असं. बरोबर आहे हम्म. ना? असं एक पण हो, आपलं सर, एक. आम्हाला अडलं तर तुम्ही सांगाल ना, चांगलं असतं. कारण आम्हाला असं अडतं जाम. नाही नाही, ते सांगणार, पण म्हणजे, तर असं मला, मग मी ते फॉरवर्ड केलं मग इकडे. आज आज पण मी हो. ते दुसरं जे कटपय कोणीतरी पाठवलं होतं, त्याच्यावरनं मग मी ते, हम्म. त्यांनी ते एकच पाठवलं होतं, ते गोपिका वगैरे त्या गोष्टीचं. मग त्याच्यावरनं हा कटपय सूत्र वगैरे जे आहेत, तर त्याचा हो, माझा अभ्यास पाहायचं आहे तर विशेष. सॉलिड. हा. हो का? तर हा, त्या पण कटपय वा, जी सूत्र आहे ना, त्याचा माझा अभ्यास आहे, कारण पाय. ते सूत्र हम्म. आध्यात्मिक शास्त्र, म्हणजे याच्यामध्ये पण बऱ्याच तंत्रशास्त्रात, अध्यात्मशास्त्रात पण बरंच वापरलं जातं. म्हणजे आपल्या भारतीय याच्यात हम्म. कसं आहे ना, की जी जी गूढ, म्हणजे सगळं ज्ञान प्रकट करून सांगितलं जात नाही अध्यात्मशास्त्रांमध्ये, तर ते असं हम्म. कूट भाषेत सांगितलं जातं. तर ही जी कटपयादी सूत्र जी आहेत, तर यांनी हम्म. संख्या किंवा असं जे असतं ना, तर त्याचं हम्म. हे म्हणजे रहस्याद्वारे असं सांगितलं असतं, ज्याला आपण सिक्रेट कोड म्हणतो ना, असं. हम्म. तर जसं मी मग ते उदाहरण दिलं, की एक ललिता सहस्रनाम म्हणून तुम्ही ऐकलं असेल, काही माहिती असेल तुम्हाला. हो. तर हो. त्याच्यावरती भास्कर राय म्हणून होऊन गेले, त्यांनी एक टीका, सौभाग्य भास्कर नावाची एक टीका लिहिली. हा. आणि ते विशेष असा आहे ना त्या टीकेचा, म्हणजे टीका म्हणजे टीका नाही, मराठीत जे टीका म्हणतो त्या अर्थाने टीका नाही, कॉमेंट्री. हा. तर त्याचा विशेष असा आहे की, आणि हे बऱ्याच आपल्या ग्रंथांच्या बाबतीत आहे बरं. आणि पूर्वी हे जे ग्रंथ आहेत ना, ह्या हजारो वर्षांपासून जसेच्या तसे कसे आपल्याकडे आलेत, तर त्याचं हे असं आहे की त्याचे त्यांनी ना असे इंटरलॉकिंग किंवा कोडवर्ड्स ठेवले ते, जसं आमच्या आय टी मध्ये जसं पॅरिटी चेकर्स असतात ना, तसे. हा. की हम्म. पॅरिटी चेकरने काय होतं, की एखादा डिजिट जरी चुकला तरी तो लगेच पकडला जातो, की अरे हे काहीतरी गडबड आहे, हा तुमचा हा अमुक एक शब्द किंवा अमुक एक बायनरी चुकलेला आहे असं. तर त्या पॅरिटी चेकरनुसार, तर तसं हे जे कट्टपयारी सूत्राद्वारे ना, बर, त्या ललिता सहस्रनामाचे जे पूर्ण सगळे श्लोक आहेत, तर त्याचे किती या अमुक श्लोकांपासून अमुक श्लोकांमध्ये किती नावं असतील, किती, आता त्रि या नावाचे असं त्यांनी लिहिलंय, की त्रि नावापासून सुरू होणारे एकूण 21 नावं आहेत. तर ते त्यांनी कसं लिहिलं, तर त्रिपुरा म्हणजे काय म्हटलं तर हे त्रिपुरा देवीचं नाव आहे. पण अदरवाईज पुरा म्हणजे काय, दोन एक. हा. म्हणजे पुरा हे कटपयादी सूत्रानुसार र म्हणजे दोन, म्हणजे उलट चालतं ते, रिव्हर्स ऑर्डर नाही. र म्हणजे दोन, हम्म. प प हम्म. म्हणजे एक. तर र प म्हणजे 21, म्हणजे काय, की नावाने सुरू होणारी
ललिता सहस्त्रनामात ललितेची नावं 21 आहेत. तर असं कटप्यारी सूत्रानुसार त्यांनी सगळ्या नावांचं असं हे केलेलं आहे. त्यामुळे उद्या कोणी म्हणायचं म्हणजे त्यात अपभ्रंश किंवा काही, कारण पूर्वी सगळं मौखिक होतं ना, तोंडी सगळं ट्रान्सफर हम्म. व्हायचं, तरी पण ते काही बिनचूकपणे जनरेशन टू जनरेशन कसं संक्रमित व्हायचं पिढ्यानपिढ्या, हम्म. तर ते अशी सूत्र असायची आणि सगळ्यांना ती माहिती नसायची, पण त्यातले जे निष्णात असायचे ना, तर ते असे सूत्र म्हणजे जरी कोणीतरी असं चुकीचं बोललं तरी तो मग जो निष्णात जो असायचा म्हणजे त्यातला जरा तज्ज्ञ, तो त्या सूत्रांद्वारे हम्म. लगेच बघायचा, अरे हा चुकीचं बोलतो असं. तर या सूत्रांचा हम्म. असा उपयोग करून म्हणजे इव्हन उपनिषदांचं वगैरे असं वेदांचं वगैरे पण असं खूप हे आहे. पुराणात पण आहे बर. की जेणेकरून त्या या सूत्रांद्वारे त्याचं बिनचुकता किंवा अचूकता जी असते ती मेंटेन केलेली असं. हम्म. बस खूपच हे गहन आहे. मी हा हं. आणि म्हणजे हे सगळं त्यांनी मॅथमॅटिकली सगळं असं इंटरलॉकिंग केलेलं आहे म्हणजे त्याचं असं. समोर आपल्याला वाटतं त्रिपुरा त्रिपुरा म्हणजे काय, म्हणजे त्या टीकेमध्ये असेल हे त्रिपुरा, पण त्याचं त्याचं कुटार्थ असा आहे की त्रि हम्म. नावाचे 21 नाव आहेत, असं त्रिपासून सुरू आहे, त्रिनयना वगैरे वगैरे असे, हम्म. त्रिकोणगा वगैरे वगैरे असे असं ते हम्म. आहे. बापरे. हम्म. तेच. ठीक आहे. आपण आता खूप छान माहिती सांगितली. हा तर खरं. आपण आता 11वा पाठ घेऊया. बाकी तुमचा व्याकरणाचा सुरू आता मध्ये मला वाटतं झाला नसेल 2 दिवस, पण ठीक आहे. तर लंका नगरी हा आपण पाठ घेऊया. अं, हे शब्द तर तुम्ही पण कोणीतरी वाचून घ्या म्हणजे मग समजेल. कोण वाचेल शब्दार्थ हे? सर वाचू. हो. विवेश प्रवेश केला आत शिरला. विवेश ददर्श म्हणायचं. विवेश. विवेश. हा हो. विवेश प्रवेश केला आत शिरला. हा. ददर्श पाहिले. हम्म, शतघ्नी तोफ बंदूक. हम्म, समंततः चहूबाजूस. हम्म, सा आससाद मिळविले. हम्म, कांची कमरेची घुंगरू असलेली साखळी. हम्म, सुव्यूढ कक्ष्यम म्हणजे सुशोभित केलेली खोली. हम्म, मार्गमाणः शोधणारा. परिचक्राम हिंडला. अरिसूदनः शत्रुघाती किंवा शत्रू मारणारा. हम्म, स्फाटिकम संगमरवरी. हम्म. महार्हः मौल्यवान. कुंजरः हत्ती. रक्षः पती राक्षसांचा स्वामी. बरोबर. तर हे सगळे आता तुम्ही एक काम करा, तुम्हाला म्हणजे हे देतो मी की हे जे यातले जे विशेषतः जे धातू आहेत ना, तर त्याचं तुम्ही मूळ धातूचं रूप जसं आस साध विवेश ददर्श परिचक्राम, तर यांचं मूळ धातू आणि त्याचं हे कसलं रूप आहे, लंग लट वगैरे वगैरे आपण जे करतो ना, तर हे शोधायचा तुम्ही प्रयत्न करा. का नाही तर नुसतं असं म्हणजे वाचलं आणि पुढे गेलो असं नाही. त्याचं मूळ धातू आणि त्याचं कुठलं रूप आहे हे तुम्ही शोधून काढा. हा, ठीक आहे. प्रत्येकाने स्वतः करा किंवा ग्रुपने करा, पण करा ते. हा, ठीक आहे. पण हे कुठे शोधणार सर? तुमच्याकडे ते धातू रूपावली वगैरे आहे ना. आणि ओके ओके. दुसरं दुसरं आणि तुम्हाला मी मला क्रियापद विचारमध्ये पण बरेच दिलेले आहेत ना धातू. हो. आणि एक दुसरं त्याचा मी पण तुम्हाला थोडासा तुम्हा तुम्हाला मी मला वाटतं आपटे डिक्शनरीचं माझ्याकडे त्याची सॉफ्ट कॉपी आहे. त्याच्या लिंक त्याची म्हणजे गुगल ड्राईव्हवर मी ते तुम्हाला त्याच्या लिंक शेअर केल्या होत्या मागे. त्या तुम्ही डाउनलोड नाही करून ठेवल्यात का आपापल्या पीसीवर? नाही सर. नाही. तर त्या तुम्ही डाउनलोड करा. सी आता तुम्ही कोविडमध्ये आहात, त्यामुळे तुमच्याकडे सगळे शब्द की आपल्या डोक्यात राहणं शक्य नाही, पण तुम्हाला डिक्शनरी असणं आवश्यक आहे तुमच्याकडे आता. आणि तर आता तशी ती आपल्या डिक्शनरी 3-4 हजार 4-5 हजाराची मिळते म्हणजे त्याची हार्ड कॉपी 3 खंड आहेत त्याचे. पण
मला कुठून बापरे. तरी खूप पूर्वी त्याच्या सॉफ्ट कॉपीच्या लिंक मिळाल्या होत्या, त्या मी तुम्हाला शेअर केल्या होत्या, मला वाटतं प्रारंभच्या वेळेस किंवा प्रवेशच्या वेळेस. हो ना उन्नती, तुमच्याकडे आहे का, कोणाकडे आहेत त्या, की कोणाचकडे नाही आहेत? नाही सर. नाही नाही नाही. सर. नाही नाही नाही. सर. आपलं व्याकरण विधी वगैरे ही पुस्तकं घेतली आहेत आणि नाही जुनी ती काही तर आहेत ठीक आहे, ती ती. छोटी छोटी पुस्तके. पण ही डिक्शनरी पण तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे तुम्ही साध्या साध्या शब्द तुम्ही आता डिक्शनरी बघून हे करू शकाल. ठीक आहे, मी तुम्हाला क्लास झाल्यावर पाठवीन. तर त्यातनं तुम्ही हे धातून, मग ते कुठल्या धातूचं आहे काय आहे, आणि इव्हन हे बाकीचे पण शब्द हे तुम्ही शोधू शकाल. तर हा, हो पण आता सर. नुसतं हा ते का, तर ठीक आहे, हे शब्द झाले. स आता हे उन्नतीने थोड्या पीपीटीज तयार केलेल्या आहेत, आणि मला वाटतं तिने जे लाल अक्षरात जे ओळी लिहिलेल्या आहेत, आता जसं आपण मागे पण बघितलं होतं की मूळ ग्रंथातल्या या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा यांनी पाठ तयार केलेले आहेत, तर काही काही ओळी गायलेल्या आहेत किंवा काही काही श्लोक गायलेले आहेत. हं. तर तसं आता इथं सनिर्जित्यपुरीं श्रेष्ठां लंकां तां कामरूपिणीं निशिलंकां महासत्वो वेश कपिकुंजरः. तर आता त्यांनी लाल अक्षराच्या ज्या ओळी आहेत ना, त्या गायल्या मूळ सुंदरकांडातल्या. आणि तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, हे सुंदरकांड जे आहे रामायणातलं, याचं खूप महत्व आहे धार्मिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या. हे असं म्हटलं जातं की की जर सगळ्या रामायणाचं पारायण करता नाही आलं, तर निदान सुंदरकांडाचं तरी करावं, असं सगळेजण म्हणतात. हम्म. मध्यंतरी मला वाटतं रमानी काहीतरी ते सुंदरकांडात वरती पारायण मूळ आणि त्याचं प्रवचन असं काहीतरी होतं तिच्या घराजवळ शंकर मठामध्ये, त्याचं त्यांनी शेअर केलं होतं, तुम्हाला आठवत असेल. तर रामायणाचा सुंदरकांड म्हणजे भक्ती मार्ग दृष्टीने किंवा धार्मिक दृष्टीने सगळ्यात महत्वाचा हा कांड आहे, 6 कांडातला. ठीक आहे, तर आता स स म्हणजे 6, निर्जित्य पुरीं श्रेष्ठाम, म्हणजे काय, तो निर्जित्य म्हणजे त्यांनी त्या श्रेष्ठ पुरीला, म्हणजे श्रेष्ठ म्हणजे अत्यंत मोठी अशी ती, कशी का बरं पुरीं श्रेष्ठाम, लंकापुरी का श्रेष्ठ, ताम कामरूपिणी. असं म्हटलं जातं की ती लंका पुरी तर होतीच, पण ती राक्षसी पण होती. हं. आणि ती कामरूपिणी. कामरूपिणी म्हणजे काय, आपल्या काम म्हणजे इच्छा, इच्छेनुसार ती आपलं रूप बदलू शकायची किंवा धारण करू शकायची, अशी ती होती. हं. तर तिला हनुमानाने जिंकलं. ते कधी जिंकलं हनुमानाने, तर हे जे सुंदरकांडातला हा जो प्रसंग आहे हा, हनुमान जेव्हा सीतेला ते म्हणजे, गेल्या वेळेस आपण बघितलं होतं ना, की तो समुद्राच्या किनारी सगळे ते म्हणतात की आता कसं ओलांडायचं वगैरे, आणि मग हनुमान तो ओलांडून जातो तिकडे, आणि मग त्या लंकेत गेल्यावरती त्याचा तो जो गोंधळ करतो, लंका दहन वगैरे, मग तेच त्याचा त्याची ही कथा आहे आता इकडे. तर त्यांनी त्या लंकेमध्ये बघितलं काय, तर त्यांनी त्या म्हणजे लंका जिंकली त्यांनी. हा, आणि मग नंतर निशिलंका महासत्व विवेश कपिकुंजर हा, निशी म्हणजे रात्री. हा, रात्री त्यांनी लंका, हा, महासत्व म्हणजे हे महासत्व हे त्याचं विशेषण आहे. महासत्व म्हणजे अत्यंत सत्वगुणयुक्त असा तो हनुमान. हा, कपिकुंजरा. कपिकुंजरा म्हणजे, कुंजर म्हणजे काय सांगा, माहितीये कोणाला कुंजर म्हणजे? कुंजर हत्ती म्हणजे, दिलाय ना. हा कुंजर बरोबर, म्हणजे हत्ती ना. हत्ती कुंजर हत्ती म्हणजे दिलाय ना हा, पाठात. पण पण कपिकुंजर म्हणजे काय? शक्तिशाली म्हणजे माकड हा, का. जसं जसं पशु, वानरांमध्ये श्रेष्ठ. जसं आपण नरसिंह म्हणतो, म्हणजे नरांमधला सिंह, तसं कपिकुंजर म्हणजे वानरांमधला श्रेष्ठ हत्तीच जणू असा, या अर्थाने कपिकुंजर म्हटलेलं. तर अं, तर त्यांनी विवेश विवेश म्हणजे त्यांनी तो प्रवेश केला त्यांनी, असं. हा, रात्री तो त्या लंकेमध्ये. आता इथं निर्जित्य म्हणजे काय, तर
त्याला प्रवेश नव्हता आधी, पण त्यांनी युद्ध करून त्या जे पहारेकरी होते त्यांच्यावर विजय मिळवला आणि मग त्यांनी प्रवेश मिळवला रात्री लंकेमध्ये, असं ती कथा आहे. हं. पुढचा श्लोक बघूया. हा. भवनात् भवनं गच्छन् ददर्श पवनात्मजः विविधाकृतिरूपाणि भवनानि ततस्ततः. तर आता पवन आत्मज म्हणजे वायुपुत्र, पवन आत्मज म्हणजे वायुपुत्र. हम्म. मला एक हा, आता मी काल परवा पेपर तुमचे तपासले, तर एक दोघा तिघांनी ना मला जरा आश्चर्य वाटलं. ते जनकात मजा, तर त्याचा अर्थ जनकाचा पुत्र असं लिहिलं. जनकात मजा, आत्मजा म्हणजे ऍक्च्युली आत्मजा म्हणजे मुलगी ना. तर असं कसं म्हणजे तसं ते सोपं होतं अगदी, पण अशी कशी चूक झाली मला जरा आश्चर्य वाटले. तर पवनात मजा, तर पवनात मजा हा म्हणजे वायुपुत्र, आत्मजा म्हणजे आत्मज, ज म्हणजे जन्मलेला, म्हणून आत्मजा म्हणजे स्वतःपासून म्हणजे पवन म्हणजे वायू, वायूपासून जन्मलेला असा तो पवनात्मज. हम्म. अं, तर तर त्यांनी काय केलं, वायुपुत्र त्या म्हणजे यांनी भवनात भवन म्हणजे एका घरापासून त्या दुसऱ्या घरात तो गेला, जाऊन ददर्श आणि त्यांनी पाहिलं, काय बघितलं, विविधाकृती रूपाणी भवनानी ततस्ततः, आणि वेगवेगळ्या आकाराची आणि रूपाची. हे पुढचा अर्थ जो आहे ना, उन्नती, हा पुढच्या ओळीचा आहे बरं. तर इथं नुसतं त्यांनी वेगवेगळ्या आकाराची आणि रूपाची तिथं भवन त्यांनी बघितली, एवढाच याचा अर्थ आहे. हा. आणि मग ते पुढच्या, हृदय कंठ वगैरे काढून टाकू का? नाही नाही नाही, ते पुढचा श्लोक आहे त्यात येतोय तो. हा. इथला, हा, शुश्राव मधुरम गीतम त्रिस्थान मधुरम त्रिस्थान स्वरभूषितम, या ओळीचा अर्थ त्यात आलेला आहे. तर काय, शुश्राव म्हणजे ऐकलं त्यांनी. हा. काय, तर मधुरम गीतम, मधुर म्हणजे त्यांनी छान छान गाणी ऐकली. तर कशी, त्रिस्थान स्वरभूषितम. आता त्रिस्थान म्हणजे काय, तर आपल्या संगीत शास्त्रानुसार जे आपण म्हणतो ना, सा रे ग म पद नि सा, ते पण सा रे ग म पद नि सा हा म्हणजे हे आहे, पण त्याच्यातही तीन प्रकारचे स्वर असतात बरोबर. एक आहे तार स्वर, दुसरा आहे मध्य स्वर, आणि म्हणजे मध्यम, आणि तिसरा आहे मंद्र स्वर. मंद्र किंवा ज्याला आपण हर्जातला आवाज म्हणतो. तर असं म्हटलं जातं की जे असे हर्जात म्हणजे खोल आवाज असतो ना त्यांचा, तर तो आवाज असा हृदयातनं निघतो. हम्म. नंतर मध्यम असतो, तो मध्यम असतो म्हणजे कंठातनं निघतो. आणि जो तारस्वर असतो, जसं काळी चार किंवा असं जी पट्टी असते ना संगीतातली. हा. अविनाश आहे का, अविनाशला माहिती असेल. हा. तर जो तारस्वर आहे ना, हा. तर तो हम्म. तारस्वर आहे तो मूर्धा म्हणजे डोक्यातनं निघतो, आणि तो सगळ्यांना म्हणून जमत नाही. बहुतेक सगळेजण मधल्या पट्टीत गातात, बरोबर ना अविनाश? हो, बरोबर आहे. हा. मी काळी दोन तार मध्ये करतोय, काळी दोन हा माझी मध्य हा टप्प्यात. तारस्वरात गाणारे कोण आहेत सांगा बघू. ज्यांचा आवाज फार कर्कश आहे. नाही, कर्कश नाही. आता लता नाही का? मंगेशकर ही तारस्वरात गाऊ लता शकते. मंगेशकर. हा. हम्म. हा. आणि मंद्र स्वरात गाणारं कोण तसं, जुना हे होता पाहतो, कोण आपला हिंदी मोहम्मद गाणं. रफी. नाही, मोहम्मद रफी नाही. मोहम्मद रफी मध्यम म्हणजे मध्यम गाणारे कधी कधी तार स्वरातही गाऊ शकतात खाली, पण तो नाही का असा खर्जात. सहगल, सहगल ना. सहगल, सहगल. सहगल. सायकल. हा, सहगल. सहगल. तर तो असा त्याचा स्वर असा मंद्र स्वर असायचा ना असं. हम्म. किंवा अमिताभची जी गाणी आहेत काही काही नाही का, ती अशी. हम्म. हा, तसं. तर त्या तीन स्थानातून निघालेले असं त्यांनी म्हणजे ते जे आधीची जी ओळ होती ना, म्हणजे पुढची ओळ रादर, की शुश्राव मधुरम गीतम त्रिस्थान स्वरभूषितम, म्हणजे
तो आता हे लंकेचं वर्णन आहे बघा. लंका अशी पूर्ण वैभवशाली होती आणि तिथे काही घरांमध्ये संगीत चाललेलं होतं. काही लोक तारस्वरात गात होते, काही लोक मध्यम स्वरात गात होते, काही लोक मंद्र स्वरात म्हणजे असे गात होते, असं ते वर्णन. समजलं. आणि मग स्त्रीणाम मद समृद्धानाम दिवी चापसर सामिव. आणि त्या स्त्रिया ज्या होत्या त्या कशा होत्या, तर मद समृद्धाना म्हणजे मदोन्मत्त किंवा मदाने अगदी समृद्ध होत्या. हा, मदनाच्या जणू पुतळ्या अशा. हा, दिवीच अप्सरा, अप्सरसा इव. दिवी म्हणजे स्वर्गातल्या. अप्सरसा इव, अप्सरसा म्हणजे स्वर्गाच्या जणू अप्सराच होता अशा त्या स्त्रिया तिथे होत्या. हा, आणि मग हे पुढचं नुपूर वगैरे परत हे पुढचं आहे मग हे. हा, नंतर पण ती मग आता ओळी बदलल्या आहेत त्या. तर तो पुढचा श्लोक आहे आपल्या ह्याच्यातला की स्वाध्याय निरताश्चैव हा यातु धानान ददर्शसः. हा, नंतर अं, काही म्हणजे अगदी स्वाध्याय निरत म्हणजे काही अगदी स्वाध्याय म्हणजे अध्ययन करत असलेले, अध्ययनामध्ये निरत, निरत म्हणजे अध्ययनामध्ये पूर्णपणे गुंतलेले असे काही राक्षस होते, त्यांनी पाहिले. हा, आणि नंतर रावणस्तव संयुक्ता आणि गर्जत राक्षसान अपी. आणि काही राक्षस जे होते तर ते रावणस्त म्हणजे जोरजोरामध्ये हा गर्जना करत होते. कशाची? तर रावणाची स्तुती करत होते. रावणस्तव संयुक्ता म्हणजे रावणाची स्तुती, हे त्या स्तुतीची ते गर्जना करत होते असं म्हटलेलं. हे सगळं मूळ वाल्मिकी रामायणातलं आहे बरं. हा, नंतर राजमार्गम समावृत्य स्थितम रक्षो बलम महत् ददर्श मध्यमे गुल्मे राक्षसस्य चरान बहु. तर राजमार्गम समावृत्य, हे समावृत्य याचे अर्थ दोन दोन अर्थ होतात. एक समावृत्य म्हणजे सम आवृत्य म्हणजे आवरण करून, म्हणजे राजमार्गाला वेढून, समावृत्य म्हणजे वेढा घालून असे. इथं रक्षोबलम महत्, रक्षोबलम महत् म्हणजे रक्षोबलम म्हणजे राक्षसांचं बल किंवा जसं आपण सैन्य, राक्षस सैन्य, मोठं राक्षस सैन्य तिथं होतं. हा, राजमार्गाला वेढलेलं किंवा राजमार्गाला अडवलेलं. म्हणजे अडवलेलं म्हणण्यापेक्षा मला समावृत्त म्हणजे वेढलेलं हे जास्त योग्य वाटतं. समावृत्त म्हणजे हं, अडवलेलं योग्य नाही वाटत. कारण सम आवृत्य, आवृत्य म्हणजे गोल आवरण, आणि सम म्हणजे सगळीकडनं सारखं असं. आणि ददर्श मध्यमे गुल्मे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी राजमार्गामध्ये काय बघितलं? ददर्श मध्यमे, मध्यमे म्हणजे मध्यभागी. गुल्मे, गुल्मे म्हणजे जे मी तुम्हाला आत्ता पाठवलं ना जरा वेळापूर्वी गुल्म. तर हे जे आपले सैन्याचे म्हणजे आपल्या युद्धशास्त्रानुसार म्हणजे गजदल, अश्वदल, नंतर काय पदाती आणि रथ. तर असे ते चार हे असायचे. हा, तर त्याचे ते युनिट्स त्यांनी लिहिले, किती म्हणजे कोण किती. तर त्याचं त्यांनी ते वर्णन दिलेलं आहे की हे म्हणजे हे असे ते असे वगैरे वगैरे असं. ते मी तुम्हाला, तर त्यात गुल्म आहे बघा म्हणजे. आणि सगळ्यात मोठं युनिट जे आहे ते अक्षौहिणी. बरोबर. समजलं ना? तर ते गुल्म जे आहे ना इथं, तर इथं जो त्यांनी अर्थ जो दिलेला आहे तो गुल्म म्हणजे असं अडवलं असं लिहिलं तर ते चुकीचं वाटतं मला. गुल्म म्हणजे एक म्हणजे सैन्याचं एक युनिट त्याच्यामध्ये होतं. हा, आणि त्या तिथे तर आपल्याला युनिट झुडूप म्हणून होतो ना सर, गुप्त हेर नल असं म्हटलं पाहिजे. दमयंतीमध्ये. काय काय गुप्त हेर असं म्हटलं. नल नाही दमयंतीच्या मध्ये ते वेगळं हा का? मग गुलमय ही झुडपाच्या आडून बघतात का, असं होतं ना ते. हा, ते वेगळं. पण इथं हे जे ते वेगळं सैन्याशी का? संबंध म्हणजे वेगळं म्हणजे शब्द अच्छा. एकच आहे पण सैन्याचं आवाज वर्णन नाही येते. इथं आहे. इथं आपलं सैन्याचं वर्णन आहे ना, त्यामुळे तर सैन्याच्या आवाज नाहीये. संबंध आता येतोय. आता येतोय. हो हा. हो,
आहेत. तर तर सैन्याचं जे वर्णन आहे ना इथं, त्यामुळे सैन्याच्या हम्म. वर्णनाकरता इथं म्हणजे रेफरन्स जो आहे तो सैन्याशी आपण घेतलेला पाहिजे, गुल्माचा अर्थ सैन्याशी जो अच्छा. संबंधित आहे. हा, तर बर. त्यामुळे ते तो जो सैन्याची तुकडी तुकडी सैन्याची म्हणायचं का तुकडी, हा, सैन्याची? हा. तुकडी असं पण म्हणता येईल. ती आणि ओमगिरी करणारी तुकडी असेल असं. हा, तर ते पण त्यांनी गुल्मचं तुम्ही बघा, मी जे दिलेलं आहे ना, गुल्म म्हणजे 3 × सेदामुख, म्हणजे त्याच्यामध्ये 9 हत्ती, 9 रथ, 27 घोडे आणि 45 पायदळ असं होतं, शिपाई किंवा हा असे, असं त्याला गुल्म म्हणतात. आणि शिवाय राक्षसस्य चरान बहु, तर चर चर हा जो शब्द आहे ना, हा सैन्याच्या संबंधात परत. तर चर म्हणजे गुप्तहेर. कारण ते गुप्तहेर कसे असतात, जसं सैन्य हे स्थिर असतं, म्हणजे सेनापतीच्या आदेशाने मागे पुढे होतं. पण चर जे असतात, म्हणजे तर ते चर म्हणजे कसं, ते असे म्हणजे ते एका ठिकाणी राहत नाही. गुप्तहेर जसे ते असे पसरलेले फिरते आणि असतात. फिरतेच असतात, म्हणून फिरत त्यांना चर म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण गुप्तचर म्हणतो ना, तर गुप्तचर होण्याची खरं मूळ संस्कृतमध्ये चर म्हणजेच गुप्तचर असं. तर ते गुप्तचर म्हणजे खूप सांगितलं की गजध, अश्वध, औक्षणांमध्ये काय सांगितलं त्या तुकड्या? गज, हा, हा अश्व, हा, हा गज, 9 हत्ती, 9 गज, नाही सॉरी, म्हणजे आता गुल्ममध्ये काय येईल की 9 हत्ती, 9 रथ, 27 घोडे आणि 45 पदाती, असं. हम्म हत्ती, रथ, घोडे हम्म आणि पदाती असं. हम्म तर त्याला गुल्म, त्या एका युनिटला गुल्म म्हणतात असं. हा. असं म्हणजे चतुरंग दल काय सर? चतुरंग दल, बरोबर. हत्ती बरोबर, अगदी बरोबर. हा चतुरंग म्हणजे हा 4 हत्ती, चार. गजदल, हा अश्वदल, रथदल आणि पायदल, असं पदाती असं. हम्म त्याला चतुरंग सेना जी म्हणतो ना आपण, ती चतुरंग म्हणजे 4 अंग कुठली सेनेची, तर ही 4 अंग मानली जातात: गज, रथ, अश्व आणि पदाती असं. हा, कूटमुद्गर पाणिश्च, हा, दंडायुधधरान अपि. आता या मधल्या 2 ओळी त्यांनी परत गायलेल्या आहेत, म्हणजे मूळ रामायणात आहेत, पण यांनी आपल्या पाठात गायलेलं आहे. धन्वीन खड्गिनश्चैव शतघ्नी मुसलायुधान. तर कूट, कूट म्हणजे काय, असं ज्याला आपल्याला असं चाकूसारखं किंवा असं अणुकुचीदार जे असतं ना, भाला टाईप वगैरे असं, तसं पण छोटं असं, त्याला कूट म्हणजे लपवून ठेवता येतो असं कूट. ज्याला अंकुश टाईप असं असं. हा, आता मुदगर म्हणजे ज्याला मुसळासारखं असतं ना असं, म्हणजे गदा नाही, गदेला असं गोल असतं, पण मुदगर म्हणजे असं मुसळासारखंच, त्याला मुदगर म्हणतात. पाणिष्ट म्हणजे मुदगर पाणी म्हणजे म, ज्यांच्या हातामध्ये कूट होती किंवा मुदगर म्हणजे मुदगर होते. दंडायुध, काही सैन्य जे होते दंडायुध, दंडे किंवा काठ्या ही आयुध होती. धन्विना, काहींच्या हातामध्ये धनुष्य होते, काहींच्या हातात खडगिना, खडगिना म्हणजे खड्ग, काही जणांनी खड्ग धारण केलेली होती. काही जणांनी शतघ्नी, शतघ्नी म्हणजे काय की ते असं शतघ्नी म्हणजे तोफा किंवा बंदुका. आणि मुसळ, मुसलायुधान पण, मग मुसळ पण होतं असं. मुदगर आहे ना, मुसळासारखंच आहे, पण थोडं वेगळं आहे ते मुदगर. हं, असं. पण मुदगर आणि मुसळ ही दोन्ही आयुध आता मागे एका जवळपास. पाठामध्ये गेलं होतं का हे? हा, कृषी कृषी कृषकाच्या पाठामध्ये एकदा नाही, मुद्दळ गेलं होतं का तेव्हा? मुदगर होतं का, मला नाही त्यांची वाटत. बरीच ती हत्यारे होती, त्याच्यामध्ये होतं का ते? असू होतं शकेल, होतं मला शेतकऱ्यांच्या बरोबर. हत्यारामध्ये असू नाही शकेल, असं पण ते वाटतं. मुदगर नाही नाही सर. मला नाही नाही वाटत, कारण होतं ते नाही, मुदगर. मुदगर असं अलीकडचं मोगरा असं होतं ना मुदगर. ते ते मौदगर, हा, ते वेगळं, ते वेगळं. ते घोगरा ते वेगळं. वेगळं. अच्छा. हा, हे मुदगर म्हणजे शस्त्रच आहे, हे शस्त्रच आहे. हा, शस्त्रच आहे मुदगर म्हणजे, बरं बरं. मुसळासारखंच. हा, असं. असं. तर ही सगळं आता आयुधांचं वर्णन आहे.
हा म्हणजे हे कुठे की राक्षसांच्या त्या सैन्य दलात काय काय होतं, तर हे कोणाच्या हातात कूट होतं, कोणाच्या हातात मुदगर, कोणाच्या हातात दंड, कोणी धनुष्य हाती धरलेले, धन्विनहा खड्गिनहा. हा तर काहींच्या हातात तोफा बंदुका टाईप असं होतं, काहींच्या हातात आता शतघ्नी. आता हा शब्द कसा झाला ते निर्माण झाला, शतघ्नी म्हणजे त्याला आपण शेकडो ठिकऱ्या ठिकऱ्या करणारा, म्हणजे बंदूक किंवा एक गोळा फेकला की त्या म्हणजे शतशः तुकडं तुकडं करणारं असं जे होतं. वेराज बाण काय करतो, एकाच ठिकाणी जातो. पण ते जसं बॉम्ब जो असतो, बॉम्ब किंवा तोफेचा गोळा, तो एका ठिक पडला की शतशः तुकडे करतो. शतघ्नी, घ्नी म्हणजे तोडणारा आणि शत म्हणजे 100 तुकडे करणारा, असं शतघ्नी असं. म्हणून त्या आयुधाचं नाव शतघ्नी असं ठेवलेलं आहे त्यांनी. पण बघा हा म्हणजे तर वाल्मिकी रामायण हे कधी लिहिलं असेल, म्हणजे सगळ्यात आद्य काव्य आहे हे. हा? आणि त्याच्यामध्ये सुद्धा शतघ्नी वगैरे असं आयुध आहेत, म्हणजे ज्याला आपण आजच्या काळामध्ये, आणि वास्तविक तो बॉम्बचा जो शोध लागला, डायनामाइट, त्याचा शोध कधी लागला? जवळपास 150 ते 200 वर्षापूर्वी मॅक्सिमम. माहिती आहे ना तुम्हाला? कोणी लावला माहिती आहे ना बॉम्बचा शोध? नाही तर सांगा. अरे नाही माहिती आहे तुम्हाला? बॉम्बचा हम्म. म्हणजे बॉम्ब मध्ये जे मूळ म्हणजे मुख्य जे हे आहे ना, त्याचा पदार्थ तो आहे डायनामाइट. ओके. आणि डायनामाइटचा शोध हा डॉक्टर अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. आणि त्याला वाटलं आपण खूप छान शोध लावला, उपयोगी येईल. पण म्हणजे ते आपले, पण त्याला जेव्हा लक्षात आलं की लोक याचा उपयोग युद्धातच खूप करतायत बॉम्बचा. म्हणजे त्या जे युद्धखोर लोकांना ते म्हणजे अगदी असं हातात जणू कल्पवृक्ष आल्यासारखं वाटलं. म्हणजे तर मग तो, आणि म्हणून मग त्यांनी, मग तो शांती करता त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि मग त्यांनी हे नोबेल प्राइज जे आपण म्हणतो ना, त्याचा हा शोध ज्यांनी लावला, हा तो साधारण 200 वर्षापूर्वी लागलेला आहे. पण तर तर त्या म्हणजे म्हणून ते नोबेल प्राइज त्यांनी मग शांतीसाठी जे लोक प्रयत्न करतील त्याच्याकरता मी नोबेल प्राइजेस ठेवलेत असं त्यांनी, अशी ती कथा आहे. पण हे जे म्हणजे थोडक्यात शतघ्नी किंवा बॉम्ब, तर त्या बॉम्बचा जो म्हणजे इकडं वाल्मिकी रामायणात पण त्याचा उल्लेख आहे असं. हम्म. नाही का? हो, म्हणजे त्यांनी डायनामाइट इन्व्हेंट केल्यावर त्यांना रिअलाइज झालं का की हे असं सगळीकडे वाईट प्रकारात वापरलं जातंय हा आणि म्हणजे म्हणून आपण ते एक हा इन्व्हेंटेड हा प्राइस. जसं जसं त्याला वाटलं की आपण एक सुंदर मनुष्याच्या कल्याणासाठी शोध लावला आहे, की जेणेकरून काही डोंगर फोडायचे किंवा खाणी फोडायचे वगैरे त्याच्याकरता उपयोग होईल याचा. पण लोकांनी त्याचा उपयोग युद्धासाठी बिनधास्त सुरू केला, आणि एकदम जोरदार प्रमाणात असं. हम्म, असं. दॅट इज इंटरेस्टिंग. हम्म. तेच. हम्म. ठीक आहे. हे झालं आपलं. गृहात् गृहं राक्षसानाम् उद्यानानि च वानरः वीक्षमाणो हि असंत्रस्तः प्रासादांश्च चचारसः. तर चचार हा पण एक म्हणजे अं, आता ते वानरवीर नको, इथे तो एकटाच होता, तो त्यामुळे सहा म्हणजे तो. तर तो हम्म, एका राक्षसांच्या एका घरातून दुसऱ्या घराकडे, नंतर उद्यानांमध्ये, हा, आणि असंत्रस्त म्हणजे अगदी निर्भयपणे तो सगळीकडे प्रासादात म्हणजे राजवाड्यांमध्ये तो सगळं संचार करायला लागलो. अशी हे आहे. तर ठीक आहे, आपली वेळ संपत आली आता, तर इथं थांबूया आपण. पण हे फार म्हणजे तसं एकदम भाषा एकदम सोपी आहे त्याची, तुम्हाला पण कळेल. पण जसं मी तुम्हाला होमवर्क दिलंय की त्या क्रियापद आणि धातू जे आहेत, तर ते तुम्ही मूळ त्याचा धातू काय आणि त्याचं रूप काय ते शोधा आणि सांगा मला 1-2 दिवसात. हम्म. आणि मी तुम्हाला ती आपटे डिक्शनरीची लिंक्स पाठवतो तुम्हाला. ठीक आहे. हो हो हा. सर. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. जय गुरु.